पुण्यभूमी मांद्रे. इतिहास आणि संस्कृती. मांद्रे पेडणे महालातील सर्वात मोठा गाव. मंदिरे, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असा गाव. डॉक्टर भाऊ दाजी लाड पार्सेकर यासारख्या विद्वानांचा जन्म मांद्रे गावात त्यांच्या मामाच्या घरी झाला. मांद्रे या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मत आहे. काही मानतात की भगवान परशुराम ज्या महेंद्र पर्वतावर तपस्या करत असे त्याच महेंद्र नावावरून मांद्रे नाव आले. अशी आख्यायिका आहे की बाजूला असलेल्या हरमल गावात भगवान परशुरामांनी यज्ञ केला होता. ती जागा म्हणजे आजचा हरमल येथील भस्माचा डोंगर. दुसरी व्युत्पत्ती अशी सांगितली जाते की मांद्रे नाव मंदारात म्हणजे माडाची ताडी गाळणाऱ्यांचा प्रदेश यावरून आले असावे. मुक्कादस ह्या अरबी शब्दावरून कदाचित हे नाव मांद्रे गावाला पडले असावे. मुक्कादस म्हणजे अरबी भाषेत पवित्र स्थान. मांद्रे गावात एका हिंदू ब्राह्मण कुटुंबाला मुद्रस असे आडनाव आहे, जे त्यांच्या परंपरेने चालत आलेल्या शिक्षकी पेशावरून आले असावे. आजही मांद्रे गावाबाहेर स्थायिक झालेले बरेच लोक मांद्रेकर लावतात, मांजरेकर आडनाव लावतात. अगदी मुंबईपासून ते कारवार पर्यंत लोक हे आडनाव वापरतात. भारतीय पुरातत्व खात्याचे डॉक्टर साळवी यांनी 1964-65 साली केलेल्या सर्वेक्षणात त्यांना मांद्रे गावात 40,000 वर्षांपूर्वी पाषाणयुगातील मानवाने वस्ती केल्याचे आढळले. दांडोसवाडा येथील डोंगरावर म्हणजेच त्यावर असलेल्या घुंबुरलो नावाचा देव कदाचित आदिमानवाची निर्मिती असावी. एकेकाळी अरबी मुस्लिम लोकांनी मांद्रे गावात वस्ती केली. हे अरबी घोड्याचे व्यापारी होते. अरबी घोड्यांना त्या काळात फार मागणी होती. त्यांच्या एकेकाळच्या वास्तव्याच्या खाणाखुणा आजही मांद्रे गावात पाहायला मिळतात. बाबर, उदेख खान, बिद्रुबाग, पोशे खान, जुन्स बाग, खानची बाग, अकबर खान, इकलाज खान, दांडोस बाग, कबीर खान, रमजान, मुजफ्फत सरकार सारखी नावे इथल्या जागेंना आहे. गोविंद पार्सेकर सर यांच्या घराशेजारी असलेली घोड्याची बान, घोड्यांना पाणी पिण्याची विहीर. पूर्वी बावडीत घोड्यांना खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. आलखाणे इथे पर्यंत घोडे नदीतून आणले जात असावे. येथून पुढे विक्रीसाठी घेऊन जात असावे. या मुस्लिम व्यापारी वास्तव्यामुळे स्थानिक हिंदू जनता भयभीत होऊन दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जाऊन राहायला लागले. मधला माज, जिथे सध्या बाजार आहे, त्याला विणाड भाटी हे नाव आहे. इथे पूर्वी चारी समाजाची वस्ती होती, पण मुस्लिम वस्तीमुळे ते सध्याच्या दांडोस वाड्यातील विणाड भाटले इथे आपल्या दैवतांबरोबर स्थित झाले. मधलामाज हा शब्द फारसी मांजपासून आला असेल, ज्याचा अर्थ प्रशासकीय प्रभाग आदिलशहाच्या
काळात हा शब्द गोव्यात रूढ झाला. पुढे मांद्रे गावातील लोकांनी सावंतवाडीच्या खेम सावंतांना साकडे घातले. नंतर ह्या अरब व्यापाऱ्यांना खेम सावंताच्या हरी आन नाईक याने हुसकावून लावले. असं मानण्यात येत की ह्या अरब व्यापाऱ्यांना हुसकावून लावल्यानंतर मांद्रे गावात मुसलमान रात्रीला थांबू नये असा दंडक घातला. त्यामुळे वस्तीला मुसलमान थांबत नसे. मांद्रे गावची ग्रामदैवत श्री भगवती सप्तेश्वर रवळनाथ 1721 मध्ये लिहिलेल्या कोंकणाख्यान ग्रंथात भगवती देवीचा उल्लेख महालक्ष्मी असा आहे. इथे मांद्रे गावाचा उल्लेख मांद्रे असा आहे. मांद्रे गावचा सप्तेश्वर आणि कोरगावचा कमळेश्वर ह्या दोन्ही देवस्थानचा प्राचीन काळापासून संबंध आहे. दोन्ही फार प्राचीन देवस्थाने आहे. सप्तेश्वर मंदिराशेजारी थडगे स्वरूप बांधकाम हे शिलाहार काळातील म्हणजे 7व्या ते 10व्या शतकातील आहे. कमळेश्वर मंदिराशेजारी असलेली कुवळेश्वर मूर्ती ही शिलाहार काळातील आहे. तर पूर्वीची कुवळेश्वराची बदामी चालुक्य काळातील मूर्ती ही गोव्याच्या पुरातत्व खात्याचा संग्रहालयात आहे. दोन्ही सप्तेश्वर आणि कमळेश्वराचा संबंध गोमंतक प्रांताची प्राचीन राजधानी रेवतीद्वीप म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावाशी होता. आख्यायिका सांगितली जाते की सप्तेश्वर आणि कमळेश्वर हे रेडी इथे असलेल्या नाथपंथी साधू सिद्धेश्वर यांचे शिष्य